सकाळच्या वाजले 6:15. लिंपणगावचं गेट पडलेलं आहे. गेलं तर वॅप्सिवन पुढं. इधर भैंसों का अतिक्रमण है. भैंसे बड़े बाबा लावली गाडी. कुठल्या तरी गाडीची अनाउन्समेंट झाली. पार्किंग मध्ये लावूया. पार्किंगचं तिकीट काय तर भेटत वाटतं ते. किती शुल्क आहे त्याचा इथं दिलेला आहे 4. असं काही या प्रकारचं पार्किंगचं तिकीट काढावं लागेल. जाऊया आतमध्ये. या ठिकाणी गाडी लावली. अशी पावती दिली. दौंड क्वाड लाईन स्टेशन आपल्या समोर. मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस प्लॅटफॉर्म नंबर 2 नव्हता या ठिकाणी. एकाच प्लॅटफॉर्मवर चाललं होतं. लाईन पण एकच होती. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पण आहे आणि लाईन पण 2. आणि या स्टेशनचं मला एक आवडणारं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण वर्तुळाकार स्टेशन. सरळ नाही, पूर्ण राऊंड. दौंड क्वाड लाईन स्टेशन. आपले सरचे स्वागत करत आहे. नाही ती 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 तिकडे गेली. हिच्या मागे गाडी आहे आपली. मला वाटतं दुरून होते काय नो. हे बघ, मी तुला म्हटलं होतं गरीब रथ आहे. मग अशी वाटलं होतं लिंपणगाव स्टेशनवरती ह्या गाडीला गेट पडलं, पण ती निघली प्रत्यक्षात मालगाडी. त्यावेळेस ही गाडी तिच्या मागं होती. कुठं होती बेलवंटी स्टेशन दाखवत होतं. हे आता इथं पोहोचली. पलीकडून नॉनस्टॉप कुठली तरी एक गाडी गेली जी दौंड जंक्शनला गेली आणि तिच्या मागं आपली वंदे भारत आहे. जास्त वेळ नाही लागायला पाहिजे. असो, तो रेल्वेच्या वरून गेला. त्याला म्हटलं पहिलं प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ये. प्लॅटफॉर्म तिकीट इम्पॉर्टंट. शंकू मामाला असं काही 10 रुपयाचं तिकीट दिलं प्लॅटफॉर्मचं. हे या काय आपण जास्त प्रयत्न. सांग बरं, हे डावा हात आहे का उजवा? मन
मध्य रेल्वेचे हे भुसावळ पण ना भुसावळ हो की नाही रबर पाडला मी पाहिलाय पडताना सर माग ते बघ हो त्या कागदाव मोबाईल बघत रे कर अरे बंद कर त्याला दे ठेवून मोबाईल घेऊन बस देत चपला कुठे तुया हे बघ चालू केलंय आता बाबांना दाखवाय नको आम्ही गेलतो म्हणून चपला चल 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 कंटिन्यू 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 मैं तुझ्या माग चलो आगे चलो आगे पेपर दाखव पेपर पेपर आलता फुकट सगळ्यांना वाचा एवढ्या वेळेस येत होतो आता अशी मजा वाटू लागली या भर उन्हात ही होती गाडी बाहेर जायचे आयला आपण नेमक्या सेंटरला बसलो होतो काय मग अर्धी गाडी पुढे होती अर्धी माग बाय केलं का बाय केलं का काय घ्यायचं ठरलं पटलंय का केवढ्याला आहे बर बर बघा घेऊन टाका काय किती मग बघ तुला कोणतं आवडतं इकडून आपण ह्या रस्त्याने आतमध्ये येतो आणि इकडून आल्यानंतर इकडं समोर जाताना ह्या बाजूला आतमध्ये तिथं बॅनर आहे इथून आतमध्ये हे कामान विसरायचं नाही काय पुरे तुला एवढं आवडलाय काय आपल्याला आता घरी जायचं घराकडे गाडी आली का जाऊ ना आतमध्ये चलो करे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कृष्णकुंज या ठिकाणी आज थांबलेलो आहोत कारण की आपली ट्रेन आहे लेट आणि आपण थांबलोत पण कोणत्या ठिकाणी हे जे समोर रेल्वे स्टेशन तर हे आहे शेगाव रेल्वे स्टेशन रात्रीचे 2 वाजता 2:30 वाजले रात्रीच्या 2:30 वाजता हे काही असं दिसतं रस्त्यावरती शुकशुकाट यहाँ पे तो बहुत ही ज़्यादा सन्नाटा है कुठली तरी गाडी आली पण तिचे
खिडक्या बंद आहेत आणि डबे निळे आहेत. ते दोन्ही LHB कोच असू शकते. तर आत्ता आपण हॉटेलला करतोय बाय बाय. आंघोळ केली पण का झोप जाय. प्लॅटफॉर्मवर काय कंडिशन आहे बघा. बटन दाबलं का? ह्या बाजूला लुटतो, ह्या बाजूला जे नाही. चला आता आपण स्टेशनवर पोहोचतोय आणि बघा आपल्या स्वागताला शालिमार एक्सप्रेस सुसाट वेगाने न थांबता पुढे निघून जाते. ही आलेली आहे आपली लाल लाल कलरची रेल्वे. चला पटकन आपापल्या जागेवर जाऊयात. लई दमलोय आज, झोपून घेऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रभर आपण रेल्वेच्या प्रवासात घालवली आहे. रात्री आपण होतो बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे शेगावमध्ये आणि आपली सकाळ झाली आपल्या नगर जिल्ह्यात. शिवनगरचा पूल. अजून एक पूल. नगरचं आणि पुलांचं नातं लय जिव्हाळ्याचं झालंय बर का. जर बाहेर लक्ष दिलं ना तर अनेक ठिकाणी आपल्याला रेल्वेचं काम चालू असल्याचं दिसतंय. नवीन बोगदे, अंडरपास आणि नवीन 4 मार्गिकेचं काम देखील वेगाने पुढे सरकतंय. बघता बघता रांजणगावचं रेल्वे स्टेशन देखील पास झालं. आज वातावरण देखील खूप फ्रेश दिसतंय. आभाळ वगैरे आलेलं नाहीये ना. चला आता आपल्या 3rd AC कोचवर एक नजर टाकूयात. अशा पद्धतीचा आपला रेल्वेचा डबा आहे आणि ही आहे आपली विंडो सीट. पण ही जागा आपली नाही बर का. मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्रीगोंदा रोड या रेल्वे स्टेशन वरती. हे आहे आपलं श्रीगोंद्याचं रेल्वे स्टेशन. पण श्रीगोंदा शहर आणि श्रीगोंदा रेल्वे स्टेशन यामध्ये बरंच अंतर आहे बरं का. मित्रांनो तुम्हाला पलीकडच्या बाजूला जे सिमेंट टाकलेलं दिसतंय, जे PCC दिसतंय ते नवीनच आहे. या ठिकाणाहून टाटा कंपनीच्या गाड्या रेल्वेमध्ये भरल्या जातात आणि त्या पाठवल्या जातात थेट दिल्लीला. याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबवर यापूर्वी देखील टाकलेला आहे. पाहिला नसेल नक्की चेक करा. लिंपणगाव. आता हे आलंय मित्रांनो आपलं काष्टीचं रेल्वे स्टेशन. श्रीगोंदा आणि काष्टीच्या रेल्वे स्टेशन बद्दल थोडीशी खंत वाटते, कारण की या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या थांबत नाहीत, पॅसेंजर सोडतात. त्यामुळे या ठिकाणी वर्दळ देखील कमीच असते. जर या स्टेशनला थांबणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली तर हे स्टेशन नक्कीच गजबजेल. आली आपली भीमा नदी. मित्रांनो आता आपण जरी नवीन रेल्वेच्या पुलावरून प्रवास करत असलो तरीच समोर दिसणारा हा जुना पूल जो की इंग्रजांच्या काळात बांधला गेलेला आहे तो आजही आपलं लक्ष वेधून घेतो. हा पूल साधारण 100 वर्ष जुना आहे आणि सर्रास होणाऱ्या या नदीतील वाळू उपशामुळे त्या पुलाची रिस्क वाढली आणि हा नवीन पूल तयार केलेला आहे.
पुलांमुळे या ठिकाणी गाडीचा स्पीड थोडासा कमी होतो आणि त्याचाच फायदा हे येथील वडापाववाले, वेपर्सवाले आणि खाऊ विक्रेते घेतात. या ठिकाणाहून ते गाडीमध्ये प्रवेश करतात, दौंड क्वाड लाईन स्टेशन येईपर्यंत खाऊ विकतात आणि मग गाडीतून उतरतात. समोर दिसणारी ही भव्य इमारत म्हणजे पवार पॅलेस. लग्न समारंभ आणि विविध कार्यांसाठी या भागातील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि खाली आहे आपला नगर हायवे. आता दौंड आले आणि इथूनच आपला रेल्वेचा प्रवास संपतो. पुढचा प्रवास लालपरीचा, छोटासा पण मस्त. पुन्हा एकदा लिंपणगावचं रेल्वे फाटक. मगाशी आपण इथूनच गेलोय आणि आता परत इथूनच चाललोय. आला आपला श्रीगोंदा. इतका प्रवास झाला म्हणल्यावर भूक तर लागणारच ना. अँड हिअर कम्स द वन अँड ओनली संकू मामा. आता आपल्या घराकडे निघूया. आजचा प्रवास इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत गुड डे.